राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी निघालो भैयासोबत. दादानं काय ट्रॅक्टर घेतलं होतं, आपल्याला फवारायचा होता आज हरभरा. मग म्हणलं शेताकडे जायला लागते. काय 4-5 दिवसाला औषध आणलंय, काय मुहूर्त लागत नव्हतं. मग म्हणलं आज फवारून घेऊ. 0.34 ॲम्प्लिगो, एक कीटकनाशक आणि स्टिकर, हे सर्व कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारायची होती हरभऱ्याला, शेवटची फवारणी. आता काही फुलं आहेत, काही डागाहाटी आहेत, त्यामुळं म्हणलं एवढं फवारून घ्यावं. त्यानंतर आपला हरभरा वगैरे आता आलाय बऱ्यापैकी. इनवाईज 81 नंबर हरभरा आहे. मग म्हणलं जरा हाईट फीट बी बरोबर आहे, जवळपास माझ्या गुडघ्याच्या वरीच आहे. मग म्हणलं ठीक आहे. भैयानं काय एक ओव्हर फवारायला चालू केला. त्यानंतर मग म्हणलं आपण थोडं नळी वडायलाच होतो, कारण आज एकच नवजल लावलं तर म्हणलं 2 नवजलला जरा माणसं पण कमी होते. त्यानंतर म्हणलं कसं आहे, नळी ओढायला पण लई त्रास होईल. मग म्हणलं ठीक आहे, चला एका नवजलनं. मग थोड्या वेळानं आपण घेतलं नवजल. मग म्हणलं आता फवारून घेऊ सर्व, काही टेन्शन नाही. जवळपास दुसऱ्या वावरात आलो होतो. कसा आहे हरभरा? चांगली सेटिंग झालेली आहे, चांगल्या प्रकारे. जसं सांगितलं आहे पंजाबराव डक साहेबानं, त्याप्रमाणे तर नाही, पण त्यापेक्षा जरा बरीच आहे म्हणा. शेवटचं वावर होतं, मग ते पण वावर आपण जवळपास हाणून घेतलं. मग त्यानंतर म्हणलं आता नळी वगैरे गुंडाळून बांधून घेतली. आता म्हणलं आता जायला लागते घरला, कारण जवळपास 2 तास लागले सिंगल नवजलनं. मग म्हणलं ट्रॅक्टर घेतलं आणि निघालो गावात. मग फ्रेश होऊन अंघोळ वगैरे केली, जेवण केलं. मग काढली आपली गाडी आणि आपण निघालो थेट चाकूरच्या दिशेनं. चाकूरला जायचं कारण की जरा आपल्याला करायची होती हाफ ग्रेसिंग. मग काय गेलो राजू अण्णाच्या गॅरेजवर. राजू अण्णा काय एकटेच होते. मग म्हणले टायर वगैरे खोलूत आणि बघूत, कारण एका टायरची आपण मागेच केली होती बेरिंग गेल्यामुळं. म्हणलं एका टायरची करून घ्यावं. जरा ब्रेक पॅड वगैरे बघावं म्हणलं, जरा आवाज येत होता. त्यानंतर काय दोन्ही टायर वगैरे खोलून घेतले. तेवढ्यात त्यांचा एक मुलगा आला. मग म्हणलं आता काय काम फास्टच होऊन जाईल. जवळपास आपले ब्रेक पॅड वगैरे चांगले होते, त्याच्यातली एक बेरिंग गेली होती. मग त्यानंतर गेले होते स्टेअरिंगचे 2 गुटके. हे काय आपल्या गाडीमध्ये महिना झाला होतेच. मग म्हणलं हे पण बदलून घ्यावं. जवळपास ह्याच्यावरच आपल्या टायरची व्हील अलाइनमेंटची सेटिंग होते. मग म्हणलं कंपनीची साईज बदलून घेऊ. मग त्यानंतर काय इथं शिवस्मारक यात्रा निघाली होती. जवळपास 101 शिवस्मारक होते. खूप मस्त असा व्ह्यू होता. टेलरमध्ये काही होते, बाकी सर्व पिकअपमध्ये एक एक होते. मस्तपैकी महाराजाच्या एक से एक बडकर मूर्ती होत्या. मग स्मारकाचं दर्शन वगैरे घेतलं. मग म्हणलं चांगली संकल्पना आहे. त्यानंतर सर्व जवळपास आपल्याला इथून ह्यांना जायला अर्धा तास लागला. सर्व शिवस्मारक बघितले. प्रत्येकाची आकृती खूप छान होती. त्यानंतर मग आलो पंपावर. म्हणलं डिझेल घ्यायचं होतं ट्रॅक्टरला, पण ट्रॅक्टरचं घेतलं. मग गाडीत पण टाकलं. मग म्हणलं आता लई बेजारी झाले. मग आलो इथं अमराईमध्ये. मग मस्तपैकी एक रस घेतला. मग काय रस घेऊन निघालो शेताकडे. आलो शेतातले सर्व कामं वगैरे आवरले आणि निघालो परत परतीच्या मार्गाला, म्हणजेच घराकडं. मित्रांनो, आजचा दिवस काय इथंच गेला. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला फॉलो करा.